नमस्कार. मी डॉक्टर अमित नाईक, शासकीय आश्रमशाळा देवडा इथला एक शिक्षक. आज मी तुम्हाला एका खास प्रवासावर घेऊन जाणार आहे. हा प्रवास आहे आमच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेचा, जी आमच्या विद्यार्थ्यांचं भविष्य बदलण्याची ताकद ठेवते. आणि ही योजना आहे आमचा 100 दिवसांचा कृती कार्यक्रम. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. फक्त 100 दिवसात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतक्या कमी वेळात हे कसं शक्य आहे, पण यामागे एक भक्कम नियोजन आणि प्रचंड मेहनत आहे. चला तर मग आपण खोलात जाऊन पाहूया की हा कार्यक्रम नेमका आहे तरी काय. बघा, कोणत्याही मोठ्या इमारतीचा पाया मजबूत असावा लागतो नाही का? तसंच या कार्यक्रमाचंही आहे. चला तर मग सर्वात आधी हे पाहूया की या शाळेत तो पाया कसा रचला जातो, म्हणजे विद्यार्थ्यांच्या दिवसाची सुरुवात नेमकी कशी होते. एक यशस्वी कार्यक्रम हा एका चांगल्या दैनंदिन रुटीनवर अवलंबून असतो. इथे फक्त पुस्तकं शिकवली जात नाहीत. दिवसाची सुरुवात परिपाठाने होते, मग थोर व्यक्तींच्या जयंती, सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणं, शारीरिक व्यायामापासून ते खेळ आणि स्पर्धांपर्यंत प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांचं मन आणि शरीर दोन्ही सुदृढ करण्याच्या उद्देशानेच निवडलेली आहे. आणि हो, हा मजबूत पाया तर फक्त एक सुरुवात आहे. खरं इनोव्हेशन तर आता सुरू होते. विद्यार्थ्यांना भविष्यातल्या आव्हानांसाठी तयार करणं हे आमचं खरं ध्येय आहे. ओके, तर आता आपण या कार्यक्रमाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर सर्वात नाविन्यपूर्ण भागाकडे आलो आहोत. इथे शाळा फक्त शिक्षण देण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर विद्यार्थ्यांसाठी भविष्याचे नवे मार्ग कसे तयार करते ते आपण पाहूया. ही फक्त नावांची यादी नाहीयेत, तर यामागे एक खूप मोठा विचार आहे. भविष्यवेधी शिक्षण आणि शैक्षणिक सहलींमधून विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या बाहेरचं जग समजतं, आणि स्पर्धा परीक्षांचं विशेष मार्गदर्शन हे तर त्यांना थेट राष्ट्रीय पातळीवर संधी उपलब्ध करून देतं. भविष्यवेधी शिक्षण पद्धती हा खूप मोठा शब्द वाटतो नाही का? पण सोप्या भाषेत सांगायचं तर मुलांना फक्त घोकंपट्टी करायला न लावता त्यांना प्रॉब्लेम कसे सोडवायचे, नवीन तंत्रज्ञान कसं वापरायचं हे शिकवणं, म्हणजे ते उद्याच्या जगासाठी खऱ्या अर्थाने तयार होतील. आणि हे बघा, हे किती स्पष्ट आहे. ज्यांना डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं आहे त्यांच्यासाठी नीट जेईचे क्लासेस आहेत. ज्यांना देशाची सेवा करायची आहे त्यांच्यासाठी NDAचे मार्गदर्शन आहे. आणि ज्यांना आपली बुद्धिमत्ता दाखवायची आहे त्यांच्यासाठी MTS NTS आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं ध्येय माहीत आहे आणि तिथपर्यंत पोचायचा रस्ताही आम्ही दाखवतोय. आता या विशेष उपक्रमांमध्ये ब्राइटर माइंड्स हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. या नावावरून वाटेल की हे फक्त हुशार मुलांसाठी आहे, पण नाही. हा उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्याच्या आत लपलेल्या प्रतिभेला बाहेर काढण्यासाठी आहे, त्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी आहे. खूप छान संकल्पना आहे ही. बरं, शिक्षण म्हणजे फक्त वर्गातल्या 4 भिंती आणि पुस्तकं नाहीत. त्यासाठी एक संपूर्ण वातावरण लागतं, एक इकोसिस्टम. चला बघूया ती इथे कशी तयार केली जाते. शैक्षणिक सहली, अरे वाह! या सहली म्हणजे नुसती मजामस्ती नाही. पुस्तकात वाचलेला किल्ला जेव्हा विद्यार्थी डोळ्यांनी बघतात किंवा विज्ञानाचा प्रयोग स्वतः करून बघतात, तेव्हा ते शिक्षण कायमचं त्यांच्या लक्षात राहतं. अनुभव खूप महत्त्वाचा असतो नाही का? आणि हे सगळं तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा या प्रवासात पालकही सोबत असतात. म्हणूनच पालक संपर्क हा या सगळ्या व्यवस्थेचा कणा आहे. जेव्हा शाळा आणि घर एकत्र येतात तेव्हा मुलांचा विकास खऱ्या अर्थाने होतो. ही एक टीम आहे. म्हणूनच मी सुरुवातीला म्हणालो की हा फक्त एक 100 दिवसांचा कार्यक्रम नाही, हे एक वचन आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दिलेलं वचन की तुमचं भविष्य हेच आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे सगळं बघितल्यावर खरंच एक प्रश्न मनात येतो. विचार करा, जर आपल्या देशातल्या प्रत्येक शाळेनं असाच विचार केला, अशीच दूरदृष्टी ठेवली, तर आपल्या सार्वजनिक शिक्षणाचा चेहरा मोहराच बदलून जाईल, नाही का? तर देवडाच्या या शासकीय आश्रमशाळेचा हा 100 दिवसांचा कृती कार्यक्रम ही फक्त एक योजना नाही, तर ही एक प्रेरणा आहे. योग्य ध्येय, प्रचंड मेहनत आणि सगळ्यांची साथ असेल तर आपण आपल्या मुलांसाठी एक उज्ज्वल भविष्य नक्कीच घडवू शकतो. हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. धन्यवाद.